पुष्पाताईंची सून स्वाती किचनला कुलूप लावून काय माहिती कोठे गेली होती आणि इकडे पुष्पाताई मात्र त्यांच्या खोलीत बेचैन होऊन इकडे तिकडे येरझारा मारत होत्या. संध्याकाळ होण्याची वेळ आली होती, पण अजूनही त्यांच्या पोटात अन्नाचा एक कणसुद्धा गेला नव्हता. सकाळपासून त्या उपाशी होत्या, पण त्यांच्या मुलाला आणि सुनेला त्यांची अजिबात काळजी नव्हती. बघता बघता रात्र झाली, पण मुलगा आणि सून त्या दोघांपैकी अजून घरी कोणीच परत आलं नव्हतं. मग नाईलाजाने त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच अर्णवला फोन लावला. अर्णवने रागात फोन उचलला आणि म्हणाला, काय झालं आता? कोण मेलंय म्हणून मला फोन करत आहेस? पुष्पाताईचं काळीज कापत होतं. तसंही त्यांना माहीत होतं की त्यांच्या मुलाला त्या अजिबात आवडत नाहीत, त्यामुळे त्या त्याला फोन करत नव्हत्या. अर्णवच्या वडिलांच्या मृत्यूनंतर घरात त्यांना कोणीही मान देत नव्हतं आणि कोणाला त्यांची कदर देखील नव्हती. मुलगा आणि सून त्यांची काळजी घेणं तर लांबच, पण साधं कोणी त्याची विचारपूस देखील करत नव्हतं. त्या घरात असून नसल्यासारख्या होत्या. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, अरे सकाळपासून किचनला कुलूप लावून सूनबाई कुठे गेली आहे काय माहिती नाही. मला फार भूक लागली आहे. त्यावर अर्णव म्हणाला, आज आम्ही बाहेर फिरायला आलो आहोत. आता आम्ही उद्या सकाळी माघारी येणार आहोत. तसंही तू खूप व्रत उपास तपास करत आहेस ना, मग आजही उपाशी राहिलीस तर काय फरक पडणार आहे? असं म्हणून त्याने फोन कट केला. पुष्पाताई रडायला लागल्या. शेजाऱ्यांना मागून काही खाल्लं असतं, पण त्यांना कोणाला मागताना पण लाज वाटत होती, म्हणून मग त्या पाणी पिऊन झोपायचा प्रयत्न करू लागल्या. पण उपाशी पोटी त्यांना झोप देखील येत नव्हती. या अंगावरून त्या अंगावर करत सकाळ झाली. दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळी त्यांचा मुलगा आणि सून दोघे घरी आले. अर्णव लगेच आंघोळ करण्यासाठी खोलीत निघून गेला. तेव्हा पुष्पाताई घाबरत घाबरत सुनेला म्हणाल्या, सुनबाई, किचनमध्ये फ्रीजमध्ये काही खायला ठेवलं असेल तर जरा देतेस का? परवा रात्रीची थोडी खीर शिल्लक राहिली होती ना, ती शिळी खीर दे, मी गरम करून खाईन. हे ऐकून त्याची सून रागात पाय आपटत नाचत म्हणाली, तुम्हाला काही दिसत नाही का? आम्ही आताच बाहेरून दमून आलो आहे ना, किती थकली आहे मी, आणि आल्या आल्या किचनमध्ये जाऊन तुम्हाला खायला देऊ का? तुम्हाला तर जरा पण चैन पडत नाही. बायकोचं जोरात बोलणं ऐकून अर्णव लगेच खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, अगं म्हातारे, तुला कळत नाही का? माझी बायको थकलेली आहे. आता आम्ही घरी आलोय म्हटल्यावर तुला काही ना काही खायला मिळेलच ना. पुष्पाताईच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, अरे बाळा, मी काल सकाळपासून काहीच खाल्लं नाही, फक्त थोडीशी शिळी खीर तर मागत होते. यात सुनबाईला काही शिजवायला तर लागणार नाही. हे ऐकून त्याचा मुलगा रागाने लालबुंद झाला आणि स्वतःच्या जन्मदात्या आईच्या पोटावर त्याने जोरात लाथ मारली आणि म्हणाला, म्हातारे, तुझ्या पोटात आग लागली होती ना, थांब, मी आज तुझी भूकच संपवून टाकतो. पुष्पाताई वेदनेने कळवळत रडत म्हणाल्या, मला मारू नको बाळा, मी शिळी खीर पण नाही मागणार. तेवढ्यात अचानक अर्णवच्या गालावर जोरात चापड बसली. त्याच्या कानातून मुंग्या आल्या आणि त्याने बघितलं तर त्याला धक्काच बसला, कारण समोर पुष्पाताईचा भाऊ सुधाकर मामा उभा होता. त्यांना बघून अर्णव रागाने ओरडला, म्हणाला, तुमची हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलायची? सुधाकर मामा पण रागात ओरडत म्हणाला, तुझी कशी हिंमत झाली माझ्या बहिणीवर हात उचलायची? अरे, ती तुझी सख्खी आई नाही म्हणून काय झालं, पण कमीत कमी एक म्हातारी बाई आहे या नात्याने तरी तिचा मान ठेवायचा होतास. जर तुझी आई आज जिवंत असती तर आज ती पण हिच्याच वयाची असती. ही गोष्ट बहुतेक तू विसरत आहेस. अर्णव रागाने लालबुंद झाला आणि फुसकारत म्हणाला, मी या बाईला माझी आई कधीच मानत नाही. जोपर्यंत माझे बाबा जिवंत होते तोपर्यंत ही बाई आमच्या आयुष्यात कुंडली मारून बसली होती, पण आज मी हिला कुठलाही मान सन्मान वगैरे काहीच देणार नाही. एवढ्या वर्षानंतर आपल्या भावाला असं समोर बघून पुष्पाताईच्या डोळ्यात पाणी आलं. खरं तर पुष्पाताईचा भाऊ सुधाकर मागच्या काही वर्षापासून त्यांच्यावर नाराज होता, कारण पुष्पाताईंनी अर्णवच्या वडिलांसोबत प्रेमविवाह केला होता. अर्णवचे वडील वसंतराव एका मोठ्या कंपनीत नोकरीला होते. त्यांच्या पहिल्या बायकोचं निधन झालं होतं आणि ते एकटेच त्यांच्या आयुष्यात पुढे जगत होते. अगदी त्याच वेळी पुष्पाताई त्या कंपनीत नोकरीला लागल्या. हळूहळू दोघांची ओळख झाली. नंतर त्या दोघांचं बोलणं वाढलं. पुष्पाताईंना ते आवडायला लागले. जेव्हा घरात त्यांच्या लग्नाचा विषय सुरू झाला त्यावेळी त्या अर्णवच्या वडिलांना वसंतराव यांना
सरळ सरळ म्हणाल्या की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, तुम्ही माझ्यासोबत लग्न कराल का? त्यांचं ते बोलणं ऐकून वसंतराव गोंधळून गेले. त्यांनी थोडा विचार केला आणि म्हणाले, पण माझा एक मुलगा आहे. माझ्या बायकोच्या मृत्यूनंतर घरच्यांनी आणि नातेवाईकांनी माझ्यावर लग्नासाठी दबाव घातला, पण मी माझ्या मुलासाठी दुसरे लग्न केले नाही. दुसरी बायको आली आणि माझ्या मुलाला त्याच्या आईप्रेमाने सांभाळू शकली नाही तर काय करणार? त्याला प्रेम दिलं नाही तर म्हणून मी दुसरं लग्न केलं नाही. पुष्पाताई हळूच म्हणाल्या, मी तुमच्या मुलाचा अगदी माझ्या मुलाप्रेमाने सांभाळ करीन आणि मी तुम्हाला वचन देते की मी माझ्या बाळासाठी हट्ट नाही करणार. त्याचं ते बोलणं ऐकून वसंतराव स्तब्ध झाले. एखादी स्त्री त्याच्यासाठी एवढ्या मोठ्या गोष्टीचा त्याग करू शकते. वसंतराव खूप विचार करून लग्नासाठी हो म्हणाले आणि मग पुष्पाताई खूप खुश होऊन गेल्या. त्यांनी घरी जाऊन वसंतरावांविषयी त्यांच्या घरी सांगितलं, परंतु हे ऐकून त्यांच्या घरातले रागाने लाल झाले आणि म्हणाले, एक तर तू लव्ह मॅरेज करत आहेस आणि तुझा होणारा नवरा अगोदरच एका मुलाचा बाप आहे. एवढं काय कमी आहे तुझ्यात की तू अशा माणसासोबत लग्न करत आहेस? आम्ही तुझं हे असलं म्हणणं अजिबात मान्य करणार नाही. जर तू आमच्या विरोधात जाऊन लग्न केलंस तर आपल्यात कुठलंही नातं राहणार नाही. तुझा आमचा काहीही संबंध राहणार नाही. त्यावेळी पुष्पाताईंना त्यांच्या प्रेमापुढे दुसरं काहीच दिसत नव्हतं. मग त्यांनी वसंतरावाच्या सोबत एका देवळात लग्न केलं. वसंतरावांनी त्यांना या वचनातून कधीच मोकळं केलं होतं की त्या कधीच आई बनणार नाहीत. तरी पण त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलाला कधीच जन्माला घातलं नाही. त्यांनी त्यांच्या घरातल्या लोकांना, त्यांच्या भावाला खूप समजवायचा प्रयत्न केला, पण आज नवऱ्याच्या निधनानंतर अर्णवने त्यांना मारून त्यांचा मोठा अपमान केला. पुष्पाताईचा भाऊ सुधाकर अर्णवला म्हणाला, थांब, मी आताच पोलिसांना फोन करून सगळं सांगतो की तू कसं तुझ्या म्हातारी आईला मारहाण करतोस ते. यावर अर्णव म्हणाला, जा, तुम्हाला कुणाला सांगायचं आहे त्यांना सांगा. मला काहीही फरक पडत नाही. ही माझी आई नाही. मी तिला कधीच माझी आई मानणार नाही. तिला माझी आई म्हणून बोलवू नको. पुष्पाताई त्यांच्या भावाला सुधाकरला थांबवत म्हणाल्या, जाऊ दे दादा, त्याने आज जे केलं आहे त्याने माझं मन खूप दुखावले गेले आहे. माझ्या काळजाचे तुकडे तुकडे झाले आहेत. मीच वेडी आहे जी मुलाच्या प्रेमापोटी इथं पडून राहिली. मला माहीत नव्हतं की याला आता माझी गरज राहिलेली नाही. असं म्हणत त्या खूप जोरात रडायला लागल्या. सुधाकर दादा म्हणाला, मी एवढ्या दिवस तुझ्यावर चिडलेला होतो कारण तू एका मुलाच्या बापासोबत लग्न केलं होतं, पण एवढी वर्षे तू तुझ्या नवऱ्यासोबत सुखाने संसार केला, आनंदाने जीवन जगलीस, ही चांगली गोष्ट आहे. पण आता हा नालायक मुलगा तुझ्यासोबत इतका वाईट वागतो आहे, तरीही तू एकदा तरी मला फोन केला नाहीस. पुष्पाताई खाली मान घालून म्हणाल्या, दादा, मी कुठल्या तोंडाने तुला फोन करणार होते आणि काय बोलणार होते? अगोदरच तू माझ्या निर्णयावर नाराज होतास. मला वाटलं की आता माझी साथ कोणी देणार नाही. असं म्हणत त्या रडायला लागल्या. सुधाकर दादा म्हणाला की अजूनही आपल्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी उघडे आहेत. तू आत्ताच माझ्यासोबत चल आपल्या घरात. तू मानाने राहा. ते घर आपल्या आईबाबांचं आहे. त्या घरात तू अधिकाराने राहू शकतेस. तुला एवढा विचार करायची काहीच गरज नाही. पण या नालायकाला मी अद्दल घडवणार आहे. मी याला तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही. आता अर्णव थोडा घाबरला होता, पण पुष्पाताई लालबुंद झालेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत म्हणाल्या, जाऊ दे दादा, मी यांचा निर्णय कर्मावर सोडत आहे. मी माझ्याकडून कधीच माझ्या मनात यांच्यासाठी वाईट भावना ठेवली नाही. प्रत्येक वेळी याची काळजीच घेतली आहे. तरी पण हा मला याची आई कधीच मानत नाही. हे याचं दुर्भाग्य आहे. कसं तरी त्यांनी त्यांच्या भावाला समजावलं आणि तो विषय तिथेच संपवला. त्यानंतर त्या तिथून निघून गेल्या. आज त्यांचं मन आतून खूप रडत होतं. आज आतून त्या पूर्णपणे तुटल्या होत्या. अर्णवला त्यांनी लहानाचं मोठं केलं होतं. त्यांच्यासाठी खूप त्याग केला होता. त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकली होती. त्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेतली होती. त्याला त्यांच्या हाताने जेवण भरवलं होतं. पण आज म्हातारपणी त्यांचं मुलाने त्यांना लाथांनी मारलं होतं. पुष्पाताई त्यांच्या माहेरी जाऊन आरामात राहू लागल्या. त्यांच्या भावाची मुलं आणि सुना
त्यांना खूप प्रेमाने वागवत होते, त्यांची खूप काळजी घेत होते. पुष्पाताईंना वाटत होतं की आता त्यांना एक नवीन आयुष्य मिळालं आहे, कारण त्यांना इथं पूर्ण मानसन्मान सगळं मिळत होतं आणि वेळेवर गरम गरम जेवण मिळत होतं. बघता बघता त्यांना माहेरी जाऊन 6 महिने झाले होते आणि एके दिवशी त्यांना बातमी समजली की अर्णवचा खूप मोठा अपघात झाला आहे. तो दवाखान्यात भरती आहे आणि त्याची अवस्था खूपच गंभीर आहे. त्याची बायको स्वाती एकटीच सगळी पळापळ करत आहे. अशा वेळेस पुष्पाताईंना राहवलं नाही आणि त्या घरात न राहत सांगता त्यांना बघायला दवाखान्यात गेल्या. दवाखान्यात गेल्यावर अर्णवची अवस्था बघून त्याचं काळीज कापायला लागलं. त्याचे हातपाय गळून पडल्यासारखे झाले. ज्या पायाने अर्णवने त्यांना लाथ मारली होती तोच पाय तुटून पडला होता. त्याच्या सुनेने त्यांना बघितला आणि त्यांचे पाय पकडून त्यांची माफी मागत म्हणाली, सासूबाई आम्हाला माफ करा, आम्ही तुमच्यासोबत खूप चुकीचं वागलो आणि हे सगळे त्याचेच परिणाम आहेत. तिच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या. जेव्हा अर्णव शुद्धीवर आला होत तेव्हा तोही त्याची माफी मागत म्हणाला, आई बहुतेक तुझ्या तोंडातून निघालेल्या वेदनांचा हा परिणाम आहे जे माझ्यासोबत हे सगळं घडलं, असं म्हणत तो त्यांना मिठी मारत रडायला लागला. हे बघून पुष्पाताईचं मन पांगळलं. त्या म्हणाल्या की बाळा, तुला जर तू केलेल्या चुकांची जाणीव झाली असेल तर मी तुला माफ करत आहेस. मग त्या दोघांनी त्यांना विनंती केली की त्यांनी त्यांच्या घरी पुन्हा माघारी यावं, आपण सगळेजण एकत्र सोबत राहूया. पण पुष्पाताई म्हणाल्या, नाही, मी त्या घरात पुन्हा कधीच माघारी येणार नाही, कारण त्या घरात तुझ्या वडिलांच्या आठवणी आहेत. मी त्या आठवणीत माझं जीवन नाही जगू शकत. त्यांच्या आठवणी मला खायला उठतात. मी माझ्याकडून तुला माफ करत आहे. याच्या व्यतिरिक्त माझ्याकडून आणखी कसलीच अपेक्षा ठेवू नकोस. एवढं बोलून त्या त्यांच्या घरी पुन्हा माघारी गेल्या. त्यांनी जेवण बनवलं आणि त्या पुन्हा दवाखान्यात गेल्या. जेवढे दिवस अर्णव त्या दवाखान्यात भरती होता तेवढे दिवस त्या सगळ्यांसाठी जेवण बनवून घेऊन जात होत्या. त्यांचा दादा सुधाकर थोडासा नाराज झाला होता, पण अर्णवची परिस्थिती ऐकल्यावर तो काहीच बोलला नाही. आता कधी मधी त्यांच्या मुलाला आणि सुनेला स्वातीला भेटायला जात असतात. अर्णव आता आयुष्यभर एकाच जागेवर बसून आहे आणि त्याच्या बायकोसाठी हा काळ खूप संघर्षाचा आहे. हा संघर्ष त्यांना आता आयुष्यभर करायचा आहे, कारण त्याच्या कर्माची फळं त्यांना या जन्मातच भोगावी लागतात.